नमस्कार मित्रांनो. मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या ह्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. बघा, तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल, पोलीस भरतीची, वनरक्षकची किंवा इतर अनेक अन्य परीक्षांची, तर त्याचीच आपल्याला कधी-कधी याच्यावरती एखादा प्रश्न बघायला मिळतो. पण याचा सर्वाधिक जो उपयोग आहे मित्रांनो, तो आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये कामी येते. जेव्हा गुणाकार भागाकार करायचे असतो मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला ह्या ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत म्हणजेच काहीतरी डिव्हिजिबिलिटी टेस्ट ह्या आपल्याला फार महत्त्वपूर्ण ठरतात. तर याची काही तर आजची क्लास नंबर 1 आहे मित्रांनो आणि क्लास नंबर 2 मध्ये आपण याला पूर्णतः कंप्लीट करू. काही मोठं चॅप्टर नाही आहे. तर चला जास्त न बोलता टॉपिकला काय करूया तर सुरुवात करूया. बघा, काही तर विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजेच काहीतरी डिव्हिजिबिलिटी टेस्ट. तुम्हाला एक काम करायचे आहे मित्रांनो, पीडीएफ साठी काय करायचे आहे, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे. कोणती? तर मी शिपाई महाराष्ट्राचा. एक मिनिट. कोणती? तर मी शिपाई महाराष्ट्राचा. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये काहीतर लिंक दिलेली आहे मित्रांनो, ते तुम्ही जॉईन करून घ्या. चला. बघा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय मित्रांनो, की एखादी संख्या दिली आहे आणि त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाणार हे माहीत करून घेणे म्हणजे काहीतरी विभाज्यतेचे त्याला कसोट्या म्हणतो किंवा आपण त्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणतो. तर त्याच्यात पाहू आपण 2ची कसोटी, की जर आपल्याला एखादा संख्या दिली आहे त्या संख्येला दोन्ही भाग जाणार किंवा नाही जाणार, त्याचा काय क्रायटेरिया आहे तर ते पाहून घेऊ आपण. बघा काय म्हणते 2ची कसोटी. 2ची कसोटी काय म्हणत आहे? जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्येला काही तर दोन्ही भाग जाईल किंवा मी असा म्हणू शकतो, जर समसंख्या असेल, समसंख्या. जर तुम्हाला समसंख्या माहीत असेल मित्रांनो, तर चांगली गोष्ट आहे. किंवा समसंख्या असेल तर त्या संख्येला काही दोन्ही भाग जाणार. म्हणजेच कोणते? बघा, जसं कसं ओळखणार आपण? 8242 हे आहे 9779. तर याच्यातून जर मला माहीत करून घेणे आहे की कोणत्या संख्येला दोन्ही भाग जातो, तर कसं म्हणणार मी? जर त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक असतील तर त्या संख्येला काही दोन्ही भाग जाणार. कोणते आहेत बघा? एकक स्थानचा अंक बघा, इथं 2 आहे, इथं 9 आहे. तर कोणत्या संख्येला भाग जाणार? ह्या संख्येला दोन्ही भाग जाणार, ह्या संख्येला जाणार का? नाही. तर अशा पद्धतीने काय करतो, तर आपण 2ची कसोटी लावतो. 2ची कसोटी काय आहे? तर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक असतील तर त्या संख्येला कितीने भाग जातो? दोनने भाग जातो. बघा, पहा प्रश्न काय म्हणते? खालील कोणकोणत्या संख्येला दोन्ही निशेष भाग जाते? कोणकोणत्या संख्येला दोन्ही निशेष भाग जाते ते सांगायचं. कोणकोणत्या संख्येला जाते? बघा, एकक स्थानी काय पाहिजे? 2ची कसोटी. 0, 2, 4, 6, 8 हे जर एकक स्थानी अंक असतील तर त्या संख्येला कितीने भाग जातो? दोन्ही. बघा, इथं 6 आहे, ह्या संख्येला दोन्ही भाग जाणार. इथं काय आहे? 5 आहे, ह्या संख्येला जाणार का? नाही. इथं 0 आहे, ह्या संख्येला दोन्ही भाग जाणार. इथं 4 आहे, ह्या संख्येला दोन्ही भाग जाणार. फक्त एक जर संख्या सोडली, कोणती? तिच्या एकक स्थानी किती आहे? 5 आहे. त्या संख्येला दोन्ही भाग जाणार का? नाही. त्या संख्येला दोन्ही भाग जाणार नाही. तर अशा पद्धतीने हे 2ची कसोटी आहे. चला पुढे पाहू. 3ची कसोटी. 3ची कसोटी काय म्हणते? बघा, संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? तर 3ने भाग जातो. जसे उदाहरणार्थ, उदाहरण घेतो, एखाद्या संख्येला 3ने भाग जाते किंवा नाही जात हे जर आपल्याला माहीत करून घ्यायचे आहे, तर सर्वात आधी काय करणार? आपण त्या संख्येतील अंकांची बेरीज करणार. जसं उदाहरण पहा. हे अशा पद्धतीने आहे. आणखी दुसरं उदाहरण घेतो. हा, हे तुमच्या समोर अशा पद्धतीने 2 उदाहरणं आहेत. तर मग ह्या उदाहरणापैकी कोणत्या संख्येला 3ने भाग जाते कसं माहीत करणार? बघा, जर 3ने भाग देऊन पाहिलं तर खूप वेळ चालली जाईल मित्रांनो. तर आपल्याकडे काय आहे? 3ची कसोटी आहे, की संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला कितीने भाग जातो? तर 3ने. तर काय करणार आपण याच्यात? अंकांची बेरीज करून पाहणार. बघा, 9 आणि 1 किती होणार? 10. 10 आणि 8 18. 18 आणि 2 18 आणि 2 किती होणार? 20. 20 आणि 7 27. 27 आणि 3 किती? 30. तर हे आले 30. तुम्ही ह्या दोन अंकांना पण एक अंक बनवू शकता. कसा?
3 आणि 0 किती होणार? 3 होणार. किंवा 30 असो किंवा 3 असो, दोघांना पण कितीने भाग जातो? 3 ने भाग जातोच. दोघांना पण कितीने भाग जातो? 3 ने भाग जातो. म्हणजे हमखास ह्या संख्येला कितीने भाग जाणार? 3 ने भाग जाणार. जर संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल, तर त्या संख्येला कितीने भाग जाणार? 3 ने भाग जाणार. बघा, यांची बेरीज केला किती आली? 30 आली. 30ला 3 ने भाग जातो. चला यांची बेरीज करा. 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 आणि 8 18, 18 आणि 2 किती होणार? 20. मला सांगा 3च्या पाड्यात 20 येते का? 3च्या पाड्यात 20 येते का? नाही. तर मग ह्या संख्येला 3 ने भाग जाणार का? नाही. ह्या संख्येला 3 ने भाग जाणार नाही. फक्त वरच्या संख्येला 3 ने भाग जातो. बरं, जाते किंवा नाही जात ते चेक करून पाहू ना आपण ॲक्चुअल मध्ये. फक्त म्हणला आपण की हे कसोटी आहे, पण ते प्रूफ पण झाले पाहिजेत ना. बघा नंबर कोणता आहे? 91 82 91 82 73. चला 3 ने भाग देऊनच पाहू आपण जातो का नाही जात. बघा 3 तिरी 9. अरे 3 तिरी किती होणार? 9. येते येणार 0. हात खाली आला 1 किती होणार? 0. इथं पण 0 जाणार आणि हा 1 जसाचा तसा 8 खाली येणार. 3 सका काय होणार? 18. तर हे येणार 0 0. खाली किती येणार? 2. 2 ला 3 ने भाग नाही जात, तर 2 जसेचे तसे. भागाकार येतच असेल मित्रांनो तुम्हाला. 7 खाली या ना. बरोबर आहे की नाही? खाली दिसत आहे की नाही दिसत आहे तर माहित नाही, पण काय होणार? अरे हे 0 2 खाली येणार म्हणजे 27. 3 9 27 आणि 3 1 3 म्हणजे 3 न पूर्णपणे भाग जातो याला. 3 ने पूर्णपणे भाग जातो. बरं ह्या संख्येला जातो किंवा नाही जात ते चेक करून पाहू आपण. इथं घेतो हे संख्या मी, काय होणार? 51 2 1 8 2. कितीने भाग देऊन पाहिजे? 3 ने भाग देऊन पाहिजे. बघा 3 1 3. किती वाचले? 2 वाचले. 1 खाली आला. 3 7 21 0 0. 2 खाली आला. काय होणार? 0 ने भाग जाणार. 1 खाली येणार. काय होणार? 3 7 21. बरोबर आहे का नाही? खाली किती उतरणार? 8. काय होणार? 3 दुने 6. खालच्या माहित नाही मित्रांनो तुम्हाला दिसत आहे की नाही तर माहित नाही, पण मी भाग देऊन पाहतो. किती होणार? 3 7 21 आणि काय 22 मधून 21 गेले किती वाजला? 1. आणि 1 ला 3 ने भाग जातो का? नाही. 0 घ्यावा लागेल तर तो काही पॉइंट मध्ये उत्तरेल. याच्या काही पॉइंट मध्ये उत्तरेल आणि आपल्याला पॉइंट मध्ये उत्तर नाही पाहिजे. आपल्याला पूर्णपणे भाग गेलेला उत्तर पाहिजे. ठीक आहे? तर ते समजलं. कोणत्या संख्येला भाग जाईल? ह्या संख्येला भाग जाणार नाही. फक्त काय करायचे? जर 3 ची कसोटी एखाद्या संख्येला 3 ने भाग जातो किंवा नाही जात हे जर आपल्याला माहित करून घेणे असेल, तर काय करणार आपण? त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करणार. जर त्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल, तर त्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जाणार? 3 ने भाग जाणार. हे गोष्ट लक्षात ठेवा फक्त. चलो. काय म्हणते? खालील कोणत्या संख्येला 3 ने निषेध भाग देणार? आपण बघा हे जे उदाहरणं घेतो किंवा प्रश्न घेतो मी मित्रांनो, हे काही असे प्रश्न नाही आहेत का खालीलपैकी एक ऑप्शन निवडा. आपल्याला फक्त एकच प्रश्न आहे आणि खाली ऑप्शन दिले आहेत की यांच्यापैकी कोणत्या संख्येला भाग जाईल ते सांगायचे आहे. बघा 3 ने भाग जातो किंवा नाही जात ते माहीत करायचे असेल तर काय करणार आपण? त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज. बघा काय होणार? 2 आणि 9 11. 11 आणि 5 16. 16 आणि 6 किती होणार? 22. 22 ला 3 ने भाग जातो का? नाही. म्हणजे ह्या संख्येला 3 ने भाग नाही जाणार. बघा 2 आणि 2 4. 4 आणि 6 10. 10 आणि 9 10 आणि 9 किती होणार? 19. 19 आणि 2 किती होणार? 21. आणि 21 ला 3 ने भाग जातो का? जातो. म्हणजे ह्या संख्येला 3 ने भाग जाणार. बरोबर आहे की नाही? चला पुढचा पहा. 1 आणि 4 5. 5 आणि 8 13. 5 आणि 8 13. 13 आणि 1 14. 14 आणि 2 किती होणार? 16. 16 ला 3 ने भाग जातो का? नाही. 16 ला 3 ने भाग नाही जात. चला खाली पहा. 1 आणि 1 2. 2 आणि 1 3. 3 4 5 6. 6 ला 3 ने भाग जातो का? जातो. म्हणजे ह्या संख्येला काही 3 ने भाग जाणार. तर अशा पद्धतीने आपल्याला माहिती मिळते. 3 ने भाग जातो किंवा नाही जात. समजलं? चला पुढची पाहूया कसोटी. काही तर 4 ची कसोटी. 4 ची कसोटी काय म्हणते मित्रांनो? बघा संख्येतील शेवटचे 2 अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर किंवा ते 0 0 असतील तर. बघा 4 ची कसोटी काय म्हणते? एखादी संख्या, जसं उदाहरण घेऊ. एखादी संख्या आहे समजा XYZ, ठीक आहे, आणि तिचे शेवटचे 2 अंक जर हे 0 0 असतील किंवा एखादी संख्या आहे XYZ आणि तिचे जर शेवटचे अंक हे
4ने विभाज्य असतील म्हणजे जसं आपण समजू किती 24. तर ह्या अशा संख्येला कितीने भाग जाणार? 4ने भाग जाणार. जर शेवटचे दोन अंक जर 0-0 असतील किंवा शेवटचे दोन अंक हे 4ने विभाज्य असतील तर त्या संख्येला कितीने भाग जाणार? त्या संख्येला तर 4ने भाग जाणार. जसं पहा आपण नंबर घेऊ सीधा. हा एक झाला. हा एक नंबर झाला. ठीक आहे. जर याला आपल्याला 4ने भाग जातो किंवा नाही जात हे जर माहित करायचे असेल तर आपण फक्त काय करणार मित्रांनो, हे शेवटचे दोन अंक बघणार. 4ने भाग जातो किंवा नाही जात हे बघण्यासाठी आपण काय करणार, तर फक्त शेवटचे दोन अंक बघणार. बघा जर शेवटचे दोन अंक हे 0-0 असतील तर हमखास त्या संख्येला कितीने भाग जाईल? 4ने भाग जाईल. आणि जर शेवटच्या दोन अंकाला जर 4ने भाग जात असेल, 24ला 4ने भाग जातो का? 6×4 = 24. तर ह्या देखील संख्येला कितीने भाग जाईल? 4ने भाग जाईल. पण एखादी संख्या अशी असेल एखादी संख्या अशी असेल, ठीक आहे, तर त्याचे शेवटचे दोन अंक पहा बरं. शेवटचे दोन अंक किती आहे? 21 आहे. बरं 21ला 4ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे ह्या संख्येला 4ने भाग जाणार का? नाही जाणार. ह्या संख्येला पूर्णतः निशेष 4ने भाग जाणार नाही. निशेष म्हणजे काय, तर पॉइंटमध्ये उत्तर नाही आले पाहिजे तुमचे. पूर्णपणे भाग गेला पाहिजे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने काय आहे, तर 4ची कसोटी आहे. चला प्रश्न पाहून घेऊ. प्रश्न काय आहे? खालील कोणकोणत्या संख्येला 4ने निशेष भाग जाते? 4ने भाग जातो किंवा नाही जात हे पाहण्यासाठी आपण फक्त काय करणार, तर शेवटचे दोन अंक. शेवटचे दोन अंक पहा आणि बस विषय संपला. बघा 32ला 4ने भाग जातो का? जातो ना. 4 × 8 = 32. 28ला 4ने भाग जातो? जातो. 4 × 7 = 28. बघा 0-0 असतील शेवटचे दोन अंक तरी पण त्या संख्येला कितीने भाग जाणार? 4ने भाग जाणार. बघा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येला 4ने भाग जाणार. बरं 42ला 4ने भाग जातो का? बघा 4×10 = 40, 11×4 = 44 म्हणजे पुढची संख्या कोणती येणार? 44. म्हणजे 42 हा 4च्या पाड्यातच नाही येत. तर ह्या संख्येला 4ने भाग जाणार का? नाही. त्या संख्येला 4ने भाग जाणार नाही. तर अशा पद्धतीने हे काही आहे 4ची कसोटी आहे. बघा आपण कोणकोणत्या गोष्टी शिकला आतापर्यंत. एक मिनिट, याचा पण बॅकग्राऊंड चेंज करून घेऊ. चलो एकदा रिपीट करून घेऊ. 2ची कसोटी, 3ची कसोटी आणि 4ची कसोटी. का बरं मी रिपीट आताच करत आहो? कारण की ह्या ह्या काही आहेत, तर एक मिनिट, ह्या तिन्हीच्या तिन्ही फार महत्वाच्या कसोटी आहेत मित्रांनो. बघा 2ची कसोटी काय? एकक स्थानी 0, 2, 4, 0, 2, 4, 6, 8 हे अंक पाहिजेत. 3ची कसोटी संख्येतील अंकांच्या बेरजेला, संख्येतील अंकांच्या बेरजेला बेरजेला एक मिनिट मिटवणं येतो याला. संख्येतील अंकांच्या काही तर बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने? 3ने भाग जातो. याला काही शेवटचे दोन अंक, शेवटचे दोन अंक किती? एकतर 0-0 पाहिजेत किंवा 4च्या पटीत किंवा 4ने निशेष भाग गेला पाहिजेत. भाग गेला पाहिजे तेव्हाच काय, तर हे 4ची कसोटी होणार. बघा 2ची कसोटी काय? शेवटचे किंवा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक पाहिजेत. 3ची कसोटी संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे. 4ची कसोटी शेवटचे दोन अंक 0-0 पाहिजेत किंवा 4ने त्यांना निशेष भाग गेला पाहिजे. तर हे काय झाली? 4ची कसोटी. चला आता पुढचं पाहू. पुढची काय आहे, तर 5ची कसोटी. पहा 5ची कसोटी काय म्हणते? संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 अंक असतील तर त्या संख्येला कितीने भाग जाईल? 5ने भाग जाईल. म्हणजे सिम्पली जर उदाहरण घ्यायचं राहिलं, 5नी जर एखाद्या संख्येला भाग द्यायचा असेल तर त्याच्या शेवटच्या स्थानी काय पाहिजे? जशी XYZ ही संख्या आहे, त्याच्या शेवटच्या स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येला 5ने भाग जाईल. किंवा XYZ ही संख्या असेल आणि त्याची एकक स्थानी जर 5 असेल तेव्हा त्या संख्येला कितीने भाग जाईल? 5ने भाग जाईल. 5ची कसोटी फार सोपी आहे मित्रांनो. मी इथं उदाहरण न घेता आपण डायरेक्ट काय करू, तर प्रश्नच पाहू. काय म्हणते? खालील कोणकोणत्या संख्येला 5ने निशेष भाग जाईल? 5ने निशेष भाग जाईल म्हणजे ज्या संख्येच्या शेवटचा अंक हा
5 किंवा 0 असेल त्याच संख्येला कितीने भाग देणार तर 5 ने भाग देणार. बघा इथं दिसत आहे काय 5 म्हणजे ह्या संख्येला 5 ने भाग देणार. इथं किती दिसत आहे 2 म्हणजे ह्या संख्येला 5 ने भाग देणार का नाही. इथं बघा 0 दिसत आहे म्हणजे ह्या संख्येला 5 ने भाग देणार. इथं पण काही तर 5 दिसत आहे म्हणजे ह्या संख्येला देखील कितीने भाग देणार तर 5 नेच भाग देणार. तर 5 ची कसोटी अशी आहे मित्रांनो की जर शेवटच्या स्थानी किंवा एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला कितीने भाग देणार तर 5 ने भाग देणार. आता बघा 6 ची कसोटी मस्त आहे मित्रांनो. काय म्हणते 6 ची कसोटी. 6 ची कसोटी काय आहे संख्या सम असेल. संख्या पाहिजे सम. सम संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो आणि तिला 3 ने भाग जात असेल किंवा मी याला सिद्ध म्हणू शकतो की एखाद्या संख्येला 2, 2 व 3 या दोन्ही संख्येने भाग जात असेल, या दोन्ही संख्येने भाग जात असेल, या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो 6 ने भाग जातो. त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो 6 ने भाग जातो. जर एखाद्या संख्येला 2 व 3 ह्या दोन्ही संख्येने भाग जात असेल, काही ह्या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो 6 ने भाग जातो. बरं दोन्ही भाग केव्हा जातो जर एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील तर. बरं 3 न केव्हा भाग जातो जर संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो तर 3 ने भाग जातो. हे पाहिलेच आता आपण. तर चला प्रश्नाद्वारे समजू. बघा खालील कोणकोणत्या संख्येला 6 ने निशेष भाग जाईल ते सांगायचे आहे. बघा एक तर तुमच्या क्रायटेरिया काय पाहिजे दोन्ही भाग गेला पाहिजे. दोन्ही भाग जाण्यासाठी काय आपण शेवटचा अंक पाहिजे. बघा इथं 8 आहे म्हणजे ह्या संख्येला दोन्ही भाग जातो. इथं 0 आहे म्हणजे ह्या संख्येला पण दोन्ही भाग जातो. इथं 8 आहे ह्या संख्येला दोन्ही भाग जातो. इथं 5 आहे ह्या संख्येला दोन्ही भाग जाईल का नाही. आणि 6 ची कसोटी काय म्हणते 2 व 3 या दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे. तर याला दोन्ही भाग नाही जात आहे. 3 ने भाग देऊन काय अर्थ 6 ने भाग जाणार का नाही दोन्ही संख्येने गेला पाहिजेत. तर आता पहा आता दोन्हीचा भाग जात आहे ह्या 3 संख्येला 3 नी जाते का आता चेक करा. 3 साठी काय कराल यांची बेरीज अंकांची. बघा 5 आणि 1 6 6 आणि 4 10 10 आणि 3 किती होणार 13 13 आणि 8 किती होणार तर 21 13 आणि 8 21 म्हणजे 21 ला 3 नी भाग जातो. पहिल्याच ह्या संख्येला दोन्ही भाग जात होता आणि 3 नी पण भाग जातो म्हणजे ह्या संख्येला कितीने भाग जाणार 6 ने भाग जाणार. त्या संख्येला कितीने भाग जाणार 6 ने जाणार. आता बघा 2 आणि 7 9 9 आणि 4 13 13 आणि 9 किती होणार 22 13 आणि 9 22 22 ला 3 ने भाग जातो का नाही. बघा ह्या संख्येला 2 ने भाग जात होता पण 3 ने गेला का नाही. म्हणजे ह्या संख्येला 6 ने भाग जाणार का नाही. 6 ने भाग जाण्यासाठी काय 2 व 3 ह्या दोन्ही संख्येने गेला पाहिजेत पण 1 ने जात आहे दोन्ही म्हणजे एक संख्येने जात आहे म्हणजे ते कोणत्या 2 ने भाग जात आहे 3 ने जात आहे का नाही म्हणजे 6 ने देखील नाही जाणार. बघा याची करा बेरीज काय होणार 4 आणि 9 13 13 आणि 4 17 17 आणि 5 22 17 आणि 5 किती होणार 22 22 आणि 8 किती होणार 30 30 ला 3 नी भाग जातो का जातो म्हणजे ह्या संख्येला दोन्ही पण भाग जात आहे आणि 3 नी पण भाग जात आहे म्हणजे ह्या दोनच संख्यांना कितीने भाग जाणार तर 6 ह्या दोन संख्यांना जाणार का नाही. तर अशा पद्धतीने हे काय झाले तर हे झाली तुमची 6 ची कसोटी. हे काय झाली 6 ची कसोटी. बघा 7 ची कसोटी आहे मित्रांनो. पण तुम्हाला सांगतो हे कसोटी लक्षात ठेवायची गरज नाही कारण की कसोटी किचकट आहे. कसोटी काय आहे तर किचकट आहे. याच्यापेक्षा काय करू आपण 7 ने डायरेक्ट जर भाग दिलं तरी आपला लवकर उत्तर निघेल. पण कसोटी आहे तर सांगून देतो तुम्हाला. काय म्हणते संख्येतील एकक स्थानच्या अंकाचा 2शी गुणाकार करून तिला उर्वरित संख्येतून वजा करून येणाऱ्या संख्येला 7 ने निशेष भाग जात असेल तर. काय म्हणते 7 ने निशेष भाग जात असेल तर. उदाहरण घेतो उदाहरणाद्वारे समजेल तुम्हाला. ठीक आहे बघा ठीक आहे हे अशा पद्धतीची काय आहे तर संख्या आहे. ह्या संख्येला 7 ने भाग जातो किंवा नाही जात जर मला चेक करायची असेल तर काय म्हणते आधी हा जो एकक स्थान आहे याच्या काय करायचं तो दुप्पट करायचा मग उरलं काय 2107 1 याचे दुप्पट करा किती होणार 8 तर खाली लिहायचं 8 आणि याच्यातून काय करायचं वजा करायचं. बघा तेच म्हणत आहे संख्येतील एकक स्थानच्या अंकाच्या 2शी गुणाकार करून तिला उर्वरित संख्येतून वजा करा म्हणजे तर करा वजा. बघा 11 मधून 8 गेले किती राहणार
3, हातच्या आला 1, 7तून 1 गेले किती राहणार 6. हे 0 1 2 जसेचे तसे. आता बघा याच्यातला शेवटचा अंक कोणता आहे 3. 3च्या घरात 2 गुणा, मग उरले काय 2 1 0 6. 3च्या 2 गुणा किती होणार 6. याच्यातून मायनस करा. 6तून 6 गेले 0 0 1 2 असं आहे. तर आता हे जे उर्वरित आता बघा हे नंबर आहेत, तर याला 7ने भाग जातो किंवा नाही जात ते सांगा बरं. 2100 ला 7ने भाग जातो का? 7 तेरी 21, 0 0 खाली 0 येणार, 0 देणार, खाली 0 येणार, इथं 0 देणार. म्हणजे किती 300 वेळा जातो, म्हणजे भाग जातो. म्हणजे ह्या संख्येला 7ने भाग जातो. पण कसोटी न वापरता जर आपण डायरेक्टच 7ने भाग देऊन पाहिला तरी आपलं उत्तर लवकर निघते मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला हे कसोटी सजेस्ट नाही करणार की हे कसोटी वापरा म्हणून तुम्ही. ठीक आहे, कारण की कसोटीची पहा किचकट आहे थोडी. ठीक आहे, माझ्या काम आहे सांगण्याचा, मी तुम्हाला सांगितलं, पुढे जाऊन तुम्ही म्हणलं नाही पाहिजेत की सर आम्हाला हे कसोटी नाही सांगितले म्हणून. आहे कसोटी 7ची, पण ते वापरायची नाही, कारण की काय आहे तर हे किचकट आहे, किचकट. म्हणून हिला काय करणार आपण टाळणार, हिला नाही वापरणार. डायरेक्ट काय करणार आपण 7ने भाग देऊन पाहणार. तर चला पुढचा प्रश्न पहा काय म्हणते. ऑप्शन नाही दिले. चला हा पहिला ऑप्शन, हा दुसरा, हा तिसरा आणि हा काय आहे तर चौथा. खालील कोणकोणत्या संख्येला 7ने निशेष भाग जाईल ते सांगायचे आहे. कोणकोणत्या संख्येला 7ने भाग जाईल. तर तुम्हाला काय सांगितलं, कसोटीचा वापर नाही करणे आहे, आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट भाग देणे आहे. बघा जर तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट इथून फक्त भाग जाते किंवा नाही जात तेच बघायचे आहे ना. जर डायरेक्ट डायरेक्ट देत असेल तर चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला इकडे करून दाखवतो, पण ते पण शॉर्ट मध्येच उडवणार मी. ठीक आहे. 7ने भाग देणे. बघा 7 1 7 किती वाचले 1, 7 खाली येणार. 7 2 14 किती वाचले 3 वाचले, 3 खाली येणार. 7 चौ 28 किती वाचले 5 वाचले, 6 खाली येणार. 7 वाटू किती होणार 56. 7 वाटू किती होणार मित्रांनो 56. कुठे गेला रे. बघा ह्या संख्येला काय झालं तर पूर्णपणे भाग गेला 7ने, म्हणजे ह्या संख्येला कितीने भाग जाणार 7ने. तर तुम्हाला 7ने भाग देऊनच पाहिजे मित्रांनो. बघा हे 1 बाय 1 मी मांडलो, चेक करायचे आहे तर तसं नाही करायचं, तोंडी करायचं. कसं तोंडी करणार दुसरं पहा. बघा 7 तिरी 21 किती वाजले 3. ठीक आहे. 7 5 35 किती वाजला 1 वाजला, आणि 7 2 14, म्हणजे ह्या संख्येला देखील कितीने भाग जातो 7ने भाग जातो. जाते किंवा नाही जात तेच आपल्याला माहित करणे आहे. ह्या उत्तर नाही काढणे आहे आपल्याला, हा वाला. ह्या उत्तरासोबत आपल्याला काही लेणं देणं नाही आहे. जाते किंवा नाही जात फक्त ते बघायचे आहे. आता बघा 7 5 35 किती वाजले 3. ठीक आहे. 7 चौ 28 किती वाजले 5 28, 4 वाचले आणि 41. शेवटी किती आला 41. 41 ला 7ने भाग जातो का नाही, म्हणजे ह्या संख्येला 7ने भाग नाही जाणार. बरोबर आहे का नाही. खाली पहा 7 5 35 किती वाचले 1 वाचले. ठीक आहे. 7 2 14 किती वाजले 2 वाचले, आणि 25 शेवटच्या स्थानी किती आला, म्हणजे शेवटीला 25 आला. म्हणजे याला 7ने भाग जातो का नाही, म्हणजे वरच्या दोन संख्याला भाग जाणार 7ने, खालच्या दोन संख्याला जाणार का नाही. तर 7ची कसोटी नाही वापरायची आहे मित्रांनो. तुम्हाला सीधा सीधा भाग देऊन पाहायचं आहे की जाते किंवा नाही जात. जर कसोटी माहीतच करायची असेल तर आधीच सांगितलं मी तुम्हाला काय आहे कसोटी. 7ची कसोटी की संख्येतील एकक स्थानच्या अंकांच्या 2शी गुणाकार करून तिला उर्वरित संख्येतून वजा करून येणाऱ्या संख्येला 7ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो 7ने. हा करून पण दाखवलो, पण नाहीच वापरायचं. ठीक आहे. तर हे झालं. चला पुढची कसोटी पाहूया, 8ची कसोटी. बघा 8ची कसोटी काय म्हणते. संख्येतील शेवटचे 3 अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येस 8ने निशेष भाग जात असेल तर, किंवा ते 0 0 0 असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाईल 8चे. म्हणजे जर शेवटच्या 3 अंकांना, संख्येतील जर शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग जात असेल, किंवा जर शेवटचे ते 3 अंक काय असतील तर 000 असतील, तर त्या संख्येला कितीने भाग जाईल 8ने भाग जाईल. जसे पाहू उदाहरण. उदाहरण हम्म, चला बघा काय पाहायचे आहे आपल्याला, फक्त शेवटचे 3 अंक. आणखी एक उदाहरण घेऊन घेऊ. चलो
8ने भाग जातो किंवा नाही जात हे जर चेक करायचे असेल तर फक्त काय पाहाल तुम्ही शेवटचे 3 अंक. शेवटचे काय तर 3 अंक. चला शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जातो किंवा नाही जात. जर शेवटचे 3 अंक 0-0 असतील तर हमखास त्या संख्येला कितीने भाग जाईल? 8ने भाग जाईल. बघा 8ने भाग जातो का? 8 8 64 8 1 8 म्हणजे ह्या शेवटचे 3 अंकाला देखील 8ने भाग जातो म्हणजे त्या संख्येला कितीने भाग जाणार? 8ने भाग जाणार. बघा शेवटचे 3 अंक 0 0 3 0 0 3 ला 8ने भाग जाईल का? नाही. म्हणजे ह्या संख्येला 8ने भाग जाईल का? नाही. तर हे काय आहे? 8ची कसोटी. 8च्या कसोटीला काय? फक्त शेवटचे 3 अंक पहा. जर शेवटच्या 3 अंकी जर शून्य असेल किंवा जर शेवटच्या 3 अंकांना जर 8ने भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाणार? 8ने भाग जाणार. समजलं? चला आता प्रश्नच पाहूया आपण सीधा. काय म्हणते प्रश्न? खालील कोणत्या संख्येला 8ने निशेष भाग जाईल ते सांगा. 8ने निशेष भाग जाईल म्हणजे 8ने भाग जातो किंवा नाही ते सांगायचे तर काय करणार आपण फक्त शेवटचे 3 अंक पाहणार. काय पाहणार आपण? शेवटचे फक्त 3 अंक. बघा 8 डाय 80 1 वाजला 8 दोन्ही 16 म्हणजे शेवटचे 3 अंकाला 8ने भाग जात आहे. बघा ना देऊन पहा 816 भागीला किती 8 करा. बघा 8 1 8 0 1 खाली वाचला 0 येणार 6 खाली येणार 8 दोन्ही 16. ज्यात आहे शेवटच्या 3 अंकाला पूर्णपणे भाग तर ह्या संख्येला कितीने भाग जाणार? 8ने भाग जाणार. बरं पुढचा पहा 63 2 8ने भाग जातो का? बघा 8 8 64 होते तिथपर्यंत तर जाणार नाही. 8 7 काय होणार? 56 8 7 56 आणि किती वाजले? 7 8 9 72 म्हणजे 8ने भाग जातो. बघा 632 भागीला किती करणे आहे आपल्याला? 8 8 7 किती होणार? 56 मायनस करा किती वाजले? 7 आणि हे 2 8 9 72 म्हणजे शेवटच्या 3 अंकाला पण कितीने भाग जातो? 8ने भाग जातो. जातो का? की काही चुकलं माझं? नाही बरोबर आहे. शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जाणार. बरोबर आहे की नाही? चलो आता पाहूया पुढे. पुढे बघा शेवटी 3 शून्य आहेत जाणारच भाग. बघा शेवटी 888 आहे. 888ला तर 8ने भाग जाईलच म्हणजे ह्या 4चे चारही संख्याला कितीने भाग जातो? तर 8ने भाग जातो. ह्या 4चे चारही संख्यांना कितीने भाग जात आहे? तर 8ने भाग जात आहे. ठीक आहे. तर चलो पुढची कसोटी पाहूया आता. बघा पुढची कसोटी काय आहे? तर 9ची कसोटी. आपल्याला बघा 11 पर्यंतच्या चांगल्याने कसोट्या पाहायच्या आहेत. बाकीच्या कसोट्या यांच्यापासूनच बनलेल्या आहेत. ठीक आहे तर 11 पर्यंत चांगल्याने पाहणार आपण. त्याच्यानंतर बाकीच्या कसोट्या बनतात कशा त्या मी तुम्हाला स्वतः बनवणी शिकवणार. बघा 9ची कसोटी काय म्हणते? संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाणार? 9ने. जसा 3च्या होता संख्येतील अंकांना जर 3ने भाग जात असेल तर कितीने भाग जाणार? 3ने. इथं पण तेच आहे. जर संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाणार? 9ने भाग जाणार. जसं उदाहरण. चला यांची काय करणार तर आपण अंकांची बेरीज करणार. भाग जाते किंवा नाही जात. बघा 7 आणि 2 9 9 आणि 1 10 10 आणि 8 18 18 आणि 2 20 20 आणि 2 किती 20 आणि 7 किती होणार? 27. बरं 27 ला 9ने भाग जातो का? जातो म्हणजे ह्या संख्येला कितीने भाग जाणार? 9ने भाग जाणार. आणखी एखादी संख्या घेऊ. जसं पहा चला हे संख्या घेतलं मी. बघा 1 आणि 3 4 4 आणि 7 11 11 आणि 2 किती होणार? 11 आणि 2 13 13 आणि 3 16 16 आणि 1 17. बरं 17ला 9ने भाग जातो का? नाही म्हणजे ह्या संख्येला 9ने भाग नाही जाणार. बस संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाणार? 9ने भाग जाणार. जर नसेल जात तर नाही जाणार. चला डायरेक्ट प्रश्न पाहूया. बघा काय प्रश्न? खालील कोणत्या संख्येला 9ने निशेष भाग जाईल ते सांगा. खाली काही संख्या दिल्यात. कोणत्या संख्येला 9ने भाग जाईल ते सांगायचे. कसे पाहणार? त्यांच्या अंकांची बेरीज करणार आणि त्या बेरजेला जर 9ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जाणार. करा. बघा 7 आणि 8 किती होणार? 15 15 आणि 5 20 20 आणि 1 किती होणार? 21 21 ला 9ने भाग जातो का? नाही म्हणजे ह्या संख्येला 9ने भाग नाही जाणार. बघा 4 आणि 8 12 12 आणि 8 किती होणार? 20
4 आणि 8 12, 12 आणि 8 20, 20 आणि 5 25, 25 आणि 5 किती होणार 30. म्हणजे ह्या संख्येला देखील 9 ने भाग नाही देणार. बघा 5, 5 आणि 0 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. हे यांची बेरीज किती आली 9. 9 ला 9 ने भाग जातो म्हणजे ह्या संख्येला कितीने भाग जाणार 9 ने भाग जाणार. यांची बेरीज करा 5 आणि 8 13, 13 आणि 9 22, 22 आणि 5 किती होणार 27. बघा ना 3 आणि 2 5 डायरेक्ट पकडून घेतला. बघा 5 आणि 8 13, 13 आणि 9 22, 22 आणि 3 25, 25 आणि 2 27. 27 ला 9 ने भाग जातो का जातो ना. 9 7 सॉरी 9 तिरी 27. म्हणजे खालच्या दोन संख्यांना 9 ने भाग जाणार, वरच्या दोन संख्यांना भाग जाणार का नाही. वरच्या दोन संख्यांना भाग जाणार नाही. समजलं हे? चलो पुढचं पाहूया. बघा 10 ची कसोटी. सर्वात सोपी म्हणाल तर 10 आणि 5 ची कसोटी आहे. 5 ची कसोटी काय म्हणते एकक स्थानी 0 आणि 5 पाहिजेत आणि 10 ची कसोटी काय म्हणते संख्येचे एकक स्थानी फक्त 0 हा अंक असेल तर त्या संख्येला 10 ने भाग जाईल. जसे पहा उदाहरण 200 बरं वाढवून घेतो. बरं सांगा एकक स्थानी 0 आहे 10 ने भाग जाणार, एकक स्थानी 0 नाही आहे 10 ने भाग नाही जाणार. बस एवढी 10 ची कसोटी आहे. चला याचा डायरेक्ट प्रश्न पाहूया. काय म्हणते खालील कोणत्या संख्येला 10 ने निशेष भाग जाईल ते सांगा. खालील कोणत्या संख्येला 10 ने निशेष भाग जाईल ते सांगायचे आहे. कसे सांगणार बघा. जर एकक स्थानी 0 असेल तर 10 ने भाग जाणार, एकक स्थानी 0 नाही तर 10 ने भाग जाणार नाही. बघा इथं 0 आहे म्हणजे 10 ने भाग जाणार. इथं 0 आहे का नाही म्हणजे याला 10 ने भाग जाणार नाही. इथं 0 आहे म्हणजे 10 ने भाग जाणार. इथं 0 आहे का नाही म्हणजे याला 10 ने भाग नाही जाणार. बस 10 ची कसोटी एवढीच आहे. तर चला आजच्यासाठी इथपर्यंतच राहू देऊया मित्रांनो. जर तुम्हाला PDF वगैरे हवे असतील तर काय करायचे आहे आपली टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला PDF येणारे जे काही क्लासेस आहेत ते सर्वचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. काय PDF साठी आपली टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. आशा करतो माझे शिकवलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. तर चला आजच्यासाठी एवढंच. जय हिंद जय महाराष्ट्र.